साताराची, ती कोल्हापूरची, ती पुण्याची, ती मुंबईची, कशाला असं विभागलं जातं? मराठी बिग बॉस आहेत, महाराष्ट्रीयन आहेत सगळे, त्यातनं तुम्ही काही आणतात प्रांतीय, नो डाऊट, नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही. पण हे असं प्रांताची त्यांची ओळख का करून दिली जाते? आणि जेव्हा प्रभू त्याची ओळख करून दिली गेली तेव्हा त्याचं असं की त्याला थॅलेसिमिया आहे, गरीब आहे, त्याच्या आजारपणासाठी 25 लाखाची गरज आहे. आणि तिथे लगेच रितेश देशमुख म्हणतो की माझ्याच मराठवाड्यातला आहे. मग रितेश देशमुख साठी 25 लाख काहीच नाहीये म्हणजे. मोठी रक्कम. मग मग तुझ्या प्रांतातलं आहे, तुझ्या राज्यातलं आहे, मग त्याला मदत करायला पाहिजे. त्यासाठी बिग बॉस मध्ये येऊन कदाचित केली असेल मदत, पण ते बिग बॉस मध्ये येऊन मग ते असं सिंपती कार्ड पहिल्याच दिवशी का, कशासाठी? मग बाकीच्या, आणि मग असं आता डॉक्टर म्हणाले की मोठे मोठे स्टार्स मी म्हणते ना ह्याच्यासाठीच येणार नाही, कारण तुम्ही जर एखादा सिंपती कंटेस्टंट आणून पहिल्याच दिवशी बसवलात, आणि कितीतरी असतील आता जे सूरजला त्यांनी सपोर्ट केलं, ते लोक आता कितीतरी असं ह्याला सपोर्ट केला पाहिजे, ह्याला गरज आहे. इट इज नॉट एनजीओ. बिग बॉस म्हणजे हा एनजीओ नाहीये, हा एक एंटरटेनमेंट शो आहे. तिथे तुम्ही, आणि नक्कीच प्रभूला आणले तर खूप लोक मदत करतील आणि हरकत नाही आहे, ते करायला पाहिजे. पण ह्या बेसिसवर त्याला आणणं चुकीचं होतं, ते मला नाही पटलं. पण मला त्याचं एक गोष्ट आवडली की तो, मला त्याची आठवण, तो छोटा पुढारी आहे ना, त्याची आठवण आली मला ह्याला बघून. आणि कशावरनं, जेव्हा तो घरात गेला आणि ती राधा पाटील जेव्हा घरात आली आणि तिने सगळ्यांना नमस्कार करून त्याला इग्नोर करून पुढे गेली, तेव्हा तो पटकन बोलला की आम्ही दिसलो नाही वाटतं. तर मला तिथे तो आवडला. मग तू कंटेस्टंट आहेस की ठीक आहे, मग ते सिंपती कार्ड प्लीज त्याच्यासाठी खेळू नका, त्याला पसंत करणाऱ्या लोकांनी सुद्धा खेळू नका. त्याच्या गेम साठी त्याला सपोर्ट करा. आणि तुम्हाला जसं दिसतंय की आज बरेचसे सेलिब्रिटीज नाही आहेत, इन्फ्लुएन्झर्स आहेत, तर इन्फ्लुएन्झर्स हॅव नथिंग टू लूज. त्या लोकांना त्यांनी प्रेक्षकांमध्ये येऊनच त्यांनी स्वतःचं नाव केलंय, कंटेंट देऊनच. सर त्यांनी बाहेर जाऊन पण त्यांना रील्सच बनवायचे, कंटेंटच बनवायचं. त्यांना त्यांच्या बिग बॉसच्या परफॉर्मन्सवर त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही मिळणार ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण जे फिल्म स्टार्स आहेत का, जे टीव्ही स्टार्स आहेत, ते लोक जे आज दिसतात आपल्याला की खूप खूप कमी आलेले आहेत, तर ह्याचा अर्थच क्लिअर आहे की त्यांना माहिती आहे की त्यांना इथे येऊन काही मिळणार नाही, फक्त शेवटपर्यंत ऍज अ ट्रॉफी म्हणून त्यांना घेऊन जातील. आणि त्याच्यानंतर त्यांना काही म्हणजे जिंकण्याचे चान्सेस नाहीये, तुम्ही कितीही छान खेळला तरी. आणि आपण पाहिलंय की मागचे 2-3 सीझन की खरंच काही सेलिब्रिटीज खूप जीव तोडून आणि स्वतःच इमेज बाजूला ठेवून सुद्धा खेळायचा प्रयत्न करतात, पण त्यांना मागे ढकललं जातं आणि सिंपती कार्डला पुढे आणलं जातं. मग हेच मी मागच्या वेळेला पण वारंवार सांगत होती, आणि तेच तुम्हाला दिसतंय की सेलिब्रिटीज आलेले नाही. मग आता आपल्याला ह्या इन्फ्लुएन्सर्सलाच बघावं लागणार आहे.